What do you mean? I mean the paraphernalia of democracy, quinquennial elections, prime ministers and so on. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बीबीसीने 1953 साली घेतलेली एक मुलाखत मला अतिशय आवडते. तुम्ही पहा. Dr. Ambedkar, do you think democracy is going to work in India? No. Except in a formal sense, if you want. What do you mean? I mean the paraphernalia of democracy, quinquennial elections, prime ministers and so on and so on. Well, the elections are very important. No. Elections are important provided they produce really good men. But aren't they important because they allow you to change a government? I mean, it's better to change peaceably than harshly. Yes, but who has got the idea, you see, that voting means change of government? Nobody has. People have no consciousness. And democracy will not work. For the simple reason, we have got a social structure which is totally incompatible with parliamentary democracy. What do you mean that it's based on equality, inequality, or it's based on inequality? And therefore, unless you can get rid of the caste system, you don't think the social structure got to be altered. I am quite prepared to say, well, it will take some time for the social structure to be altered if you want to do it in a peaceful way. Yes, you see. But then somebody must be making the effort to change the social system. अर्थात हे काही क्षण आहेत. संपूर्ण मुलाखत YouTube वाहिनीवर उपलब्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर, आपल्या मनामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांचे उद्धार करते अशी एक प्रतिमा उभी राहते आणि ती बरोबरही आहे. पण बाबासाहेबांची ओळख इथेच थांबत नाही. बाबासाहेब हे समकालीन भारतीय नेत्यांपेक्षा अत्यंत उच्च शिक्षण घेतलेले नेते होते. सर्वाधिक शिक्षण घेतलेले नेते होते. हे किती जणांना माहिती आहे? एवढंच नव्हे तर त्या काळचे जागतिक नेते ते आत्तापर्यंतचे जागतिक नेते, त्याच्यामध्ये वुड्रो विल्सन असू देत, चायनाचे सन यत सेन असू देत, म्यानमारच्या ऑंग सॅन स्यू की असू देत, जर्मनीच्या अँजेला मेर्केल असू देत, आपले मनमोहन सिंग असू देत, नेहरू, गांधी, सगळे पुढारी. बाबासाहेबांचं शिक्षण या सर्वांच्या अनेक पावलं पुढे आहे. बाबासाहेब भरपूर शिकले होते. किती शिकले होते? महाराष्ट्रातील कोकणातील दापोली उपजनपदामधील आंबावडे हे त्यांचं मूळ गाव. अत्यंत अन्यायकारी वर्णव्यवस्थेशी तोंड देत झगडत बाबासाहेब मुंबईला आले आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती या 2 विषयामध्ये BA ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर वडोदऱ्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने बाबासाहेब अमेरिकेला गेले आणि कोलंबिया विश्वविद्यापीठामधून त्यांनी अर्थशास्त्र या विषयामध्ये MA आणि प्राचीन भारतीय वाणिज्य व्यवस्था या विषयामध्ये PhD प्राप्त केली. बाबासाहेब इथे थांबले नाही. ते पुढे लंडनला गेले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये BSc ही पदवी मिळवली, डॉक्टर ऑफ सायन्स. त्यानंतर ग्रेज इन या सोसायटीमधून त्यांनी बार ॲट लॉ म्हणजे बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली. बाबासाहेबांचा हा विक्रम आजता गायक अबाधित आहे. ती मुलाखत पहा तुम्ही. काय शब्द वापरलेत त्यांनी, काय शब्द वापरलेत. पॅराफर्नेलिया, क्विन्क्वेनियल इलेक्शन्स, डेल्युडेड फॉरेस्ट. क्विन्क्वेनियल इलेक्शन याचा अर्थ आजकालच्या किती राजकीय नेत्यांना माहिती? शशी थरूरला कदाचित माहिती असत असेल. 5 वर्षांनी येणारी निवडणूक, त्याला क्विन्क्वेनियल इलेक्शन म्हणतात. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, संस्कृत आणि पाली अशा 6 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. मुंबईमधील माटुंगा येथील त्यांच्या राजगृह या निवासस्थानी त्यांनी तब्बल 50,000 पुस्तकांचं वाचनालय निर्माण केलं. कदाचित हा जागतिक विक्रम असावा. एवढं मोठं संग्रहालय असणारा कदाचित हा एकमेव नेता असावा. मंडळी, बाबासाहेब असे होते. अंगावर अभिमानाचे रोमांच उभे राहत होतो. बाबासाहेबांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. बाबासाहेबांचे असे अनेक विविध पैलू ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या YouTube वाहिनीचं सदस्यत्व घ्या. हा व्हिडिओ लाईक करा, त्याच्यावर अभिप्राय द्या, म्हणजे कॉमेंट करा. आपले परिजन, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या समूहावर हा व्हिडिओ अवश्य प्रसारित करा आणि एक नवा भारत घडवण्याच्या प्रवासामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.